आपण प्लीज कॉम्बॉक्सच्या दिशेने पाठवा. जय सर टीम आगाशी. अतिरिक्त खेळाडू मित्रांनो समालोचक कक्षामध्ये आपण पाठवायचे आहेत. सामन्याला सुरुवात. वेलकम आलेल्या क्रीडा प्रेक्षकांचे, खेळाडूंचं, पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. आपण ऐकतोय, पाहतोय प्ले बॉयज ग्रुप आयोजित सूर्योदय चषक पर्व पहिला चेंडू डाऊन द ग्राउंड येतोय सीमारेखा पार, चौकार. वेलकम बॅक. आलेला क्रीडा प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. पहिला चेंडू पहिला चौकार आलाय. बॅश वर्सेस बॅशची लढत. अजय पवार समोर दुसरा चेंडू कट केलाय, थोडक्या हुकलाय, परंतु सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. 2 चेंडूचा खेळ झालाय. 5 धावा धावपलकावरती आहे. यस, पहिल्या 2 चेंडूंचा खेळ 5 धावा धावपलकावर येत असताना अजय पवार आहे आणि त्याच्या समोर 2 सलामीवर बॅटर. दुसरीकडून मनीषला आपण पाहतोय. 2 खेळाडू क्षमतावान खेळाडू आहेत. डुआ डायची ती लढत आहे. करो या मरो अशी परिस्थिती दोन्ही संघांसाठी. तब्बल 16 संघ आणि त्या 16 संघातून आकर्षित करणारी आणि ती ग्लासी ट्रॉफी युनिक अशी वसई तालुका वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपण अशी ट्रॉफी पाहतो. युनिक आहे, ग्लासी संपूर्णतः ती ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीकडे पाहत राहिलं तर तब्बल 16 संघांचं आता त्या ट्रॉफीवर लक्ष आहे. कोण त्या ट्रॉफीला पहिल्या वर्षामध्ये घेऊन जाणार आणि त्यासाठी चालणारी ती लढत. ग्रुप ए आपण पाहिलं होतं. ग्रुप ए मधून पहिला क्वालिफाय होणारा संघ हितांश क्रियांश 11 नवापूर, त्यानंतर JKCC अर्णाला, जोना कुलेवाडा क्रिकेटला बर्णालाचा तो संघ. ग्रुप बी मधून क्वालिफाय होणारा पहिला संघ टीम प्लेयर्स आणि त्यानंतर हे 3 संघ आहेत. 3 संघातून आता एक संघ कोणता क्वालिफाय होणार आहे. एक संधी DCC नवापूर संघासाठी देखील असणार आहे. येथून करूया मर परिस्थितीमध्ये टीम आगाशी, टीम JSR असं हे द्वंद्व, असं हे युद्ध. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ ज्या ठिकाणी 8 धावा धावपलकावर आहेत. सौरभ विश्वकर्मा आतापर्यंत चांगला खेळ. मैदानामध्ये वैयक्तिक ती 6 धावांची खेळी. दुसरीकडून मनीष स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातो. आमची संपूर्णतः डिबेनची टीम असेल, आमचे संपूर्णतः पंचांचा पॅनल, आमचे साथी समालोचक आयुष हे देखील आमच्या सोबतीनं जोडले जातात. 1.1 चेंडूंचा आतापर्यंत खेळ. आयुष 8 धावा धावपलकावर आहेत. 8 धावा धावपलकावरती आहे. फ्लाइंग स्टार्ट आहे. पहिल्या षटकामध्ये पहिला चौकार आला होता आणि 9 धावा धावपलकावरती आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा धावपलकावरती आहे. शिवम समोर, सौरभ विश्वकर्मा कट केला आणि सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. 1 धावा धावपलकावर ऍड. 3 चेंडूचा खेळ झालाय. 10 धावा धावपलकावरती आहे. खूप चांगली सुरुवात आहे आणि पहिला चौकार आलेला सौरभ विश्वकर्मा नाही. सिंगल रन धावपलकामध्ये ऍड. रनआउटची संधी. 4 चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा धावपलकावरती आहे. येणारे शेवटचे 2 चेंडू. शिवम समोर, सौरभ विश्वकर्मा मोठा खेळाडू आहे. मोठा फटका मारलाय. परफेक्ट गॅप शोधलाय आणि चेंडूला पाठवलाय सीमारेषा पार. आयुषने चांगला उल्लेख केला की सौरभ विश्वकर्मा खऱ्या अर्थानं मोठा खेळाडू आहे. बडे मॅच का बडा खिलाडी आहे आणि त्या प्रकारचा खेळ आतापर्यंत सौरभचा आपण पाहिलाय. शिवमला रोकायचं, एकाला टोकायचं आहे.
आणि ह्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं जिवंत राहायचं असेल तर येथून जे जिंकणं गरजेचं आहे. पहिल्या 2 षटकांचा खेळ, पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 15 धावा धावफलकावर आहेत. ऐकूयात संगीत कक्षाच्या दिशेनं डीजेला. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 15 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत. टीम आगाशी आहे आणि त्यांच्या विपक्षात जय सर अर्थातच जय श्रीराम. फुलपाडा नगरीतील बहुतांश खेळाडू डुआ डायच्या परिस्थितीमध्ये करो या मरो अशी परिस्थिती आहे. आणि येथून कोण डीसीसी नवापूर संघाच्या विरोधात खेळणार, कोण टॉप 8च्या दिशेनं जाणार, यासाठी चालणारी ती लढत. पहिल्या 12 चेंडूंचा खेळ, 15 धावा धावफलकावर येत असताना आखूट टप्प्याचा चेंडू टॅपच्या सहाय्याने खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आहे. या अगोदर देखील त्या प्रकारची सुरुवात होती, त्यानंतर पुन्हा एकदा त्या धावेंना रोख लगावलं तर पुन्हा एकदा त्या प्रकारची परिस्थिती येते का, पुन्हा एकदा तीच चुकी घडली जाईल का JSR संघाकडून. तर दुसरीकडे टीम आगाशी. आफ्टर लॉंग टाइम अजय पवार पुन्हा एकदा अंडाराम क्रिकेटमध्ये आपण पाहणार आहोत. थोडासा ब्रेक होता, थोडासा बाफुटल्याहून ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल धाव धावफलकामध्ये पहिल्या 3 मध्ये 2 धावा धावफलकावर येतात. चांगलं षटक आहे आतापर्यंत. पहिल्या 3 चेंडूमध्ये मुकेशची आपण ते ॲक्युरेसी पाहिले. 3 मध्ये 2 धावा धावफलकावर येत असताना 17 धावा धावफलकावर आहेत. बॅफुटला जाऊन ढकलण्याचा प्रयत्न चांगल्यारीत्या फील्ड केला जातोय. कॉम्बिनेशन फील्ड शुभम होता. दुसरीकडून अजयनं ती फेकी केली. तुर्तास सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना आतापर्यंत 18 धावा धावफलकावर. 4 मध्ये 3 धावा धावफलकावर मुकेश खर्ची पडतोय. तिसरं षटक, क्या बात आहे. वैभव पाटील 1 हँडेड. नेत्रदीपक चांगली फील्ड करत असताना वैभव पाटीलला पण पाहिलं गेलं. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. पहिल्या 5 मध्ये 3 धावा धावफलकावर येत असताना पूर्ण त्या धावेंना रोख लगावलं. 18 धावा धावफलकावर आहेत. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. तिसरं षटक मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा सिंगल धाव धावफलकामध्ये येत असताना पहिल्या 3 षटकांचा खेळ ऐकूयात डीजेला. सोनियाचे नांदन माझ्या बाया झायल्या गहार ग, बाया झायल्या गहार न म्हणतात सोनियाचा हार ग. शेवटचा षटक आहे. शेवटचा षटक, खानामारीचा षटक. महेश समोर, सौरभ विश्वकर्मा मोठा खेळाडू आहे. खूप चांगली बॅटिंग केली आहे. ओ परंतु सिंगल रन धावफलकामध्ये ॲड. एका चेंडूचा खेळ झाला आहे. 20 धावा धावफलकावरती आहे. येणारे 5 चेंडू महत्वाचे आहे. 5 चेंडू मध्ये किती धावांचा टार्गेट सेट केला जाईल. नक्कीच महत्वाचे येणारे 5 चेंडू आहेत. येणारे 5 चेंडूमध्ये महेशच्या समोर मनीष आहे. तिसरं षटक 4 धावांचं. त्यानंतर पुन्हा एकदा तो सन्मान देत असताना सिंगल धाव धावफलकामध्ये येत आहे. 22-22 धावा, 21-21 धावा धावफलकावर आहेत. क्षमा असावी.
पहिल्या 2 मध्ये 2 धावा धाफक्यावर येतात. अजून देखील येणारे 4 मध्ये 4ला 26चा टार्गेट. येणारे एका मोठा फटका 30चा पाठलाग. 30चा टार्गेट धाफक्यावर दिला जातोय का या इनिंग मध्ये ती येणारी काय वेळ नक्कीच दर्शवेल. पुन्हा एकदा टॅपचा प्रयत्न. निर्धाव चेंडू अजून एक येतोय. पहिल्या 12 चेंडूमध्ये चांगल्या रित्या धावा धाफक्यावर अगदी खोऱ्यानं आल्या होत्या. त्यानंतर त्या धाव्यांना रोख लगावलं जातंय. 21 धावा धाफक्यावर. बफूट लावून ढकलण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. अजय पवार अगदी शरीराचे आयुष्य डावीकडे होता आणि डावीकडून ज्या प्रकारे एफर्ट्स ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहू शकतो अजयचा अगदी वेगानं आला. नेत्रदीपक चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 3 धावा. असं म्हटलं जातं ना, ज्या वेळेला आपण गावाच्या नावाची टी शर्ट्स परिधान करतोय ना, ज्या वेळेला त्यावेळेला संपूर्णतः ग्रामस्थ संपूर्णतः गाव त्यावेळेला एक आशाभूत नजरेनं आपल्याकडे पाहत असतं आणि त्यावेळेला अशा प्रकारचे एफर्ट्स त्यावेळेला स्वतःला झोकून देण्याचा प्रयत्न राहिलाय. पुन्हा एकदा यावेळेला ऋषभ हेमाडे होता. चांगलं फील्ड आणि आगाशी संघाची ही ताकद आहे. आयुष्य आतापर्यंत आगाशी संघानं ज्या प्रकारचे एफर्ट्स दाखवलाय पुन्हा एकदा त्या धाव्यांना रोख लगावलं जात आहे. शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी. धाफक्यावर 22 धावा धाफक्यावर. ते येथून येणारा चौकार 27चं लक्ष. येथून येणारी सिंगल 24चं लक्ष. परंतु ती येणारी काय वेळ ही नक्कीच दर्शवेल. ग्रुप ए आणि ग्रुप ए च्या दिशेने येत असताना आपण 24 मध्येच तो 26चा पाठलाग करत असताना हितांश क्रियांश 11चा संघ त्या धाव्यांना डिफेंड केलं होतं. हितांश क्रियांश 11 नवापूर आफ्टर लॉंग टाइम त्या प्रकारचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. टीम एफर्ट्स आणि तोच टीम एफर्ट्स त्यानंतर टीम आगाशीचा आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण असेल, गोलंदाजी असेल, ॲक्युरेसी आतापर्यंत टीम आगाशीनं मैदानामध्ये दाखवले. डुआ डायची सिच्युएशन आणि त्या सामन्यामध्ये त्या प्रकारचा खेळ गरजेचा होता. संपूर्णतः प्रेक्षक राजा वर्ग संपूर्णतः आगाशी नजरी त्या आशाभूत नजरेनं पाहत होते खेळाडूंकडे आणि त्या प्रकारचा त्या 10 खेळाडूंना मैदानामध्ये त्या प्रकारचा खेळ दाखवत असताना 22 धावा धाफक्यावर. शेवटच्या चेंडूंचा खेळ बाकी. महेशच्या समोर सौरभ विश्वकर्मा आहे. आखू टप्प्याचा चेंडू यावेळेला येतोय. चेंडू मर्यादित क्षेत्राच्या बाहेर. शेवट गोड आहे. पहिल्या 24 चेंडूंचा खेळ 22 धावा धाफक्यावर. येणारे 24 मध्ये 23चा पाठलाग हा धाफक्यावर करायचा. तुर्ताच पुन्हा एकदा ऐकूयात आपण डीजेला. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. साजने माझ्या बाया भूकल्यान ग. पायाना कवरी भूक लागले बघ. अग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. 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 तो येणारे 24. चला आयोजक बॉल द्यायचंय मैदानात. 24 मध्ये 23 धावांचं एक माफक आव्हान धाफक्यावर बनवायचंय. आलेले क्रीडा प्रेक्षक संपूर्णतः मान्यवर खेळाडू पुन्हा एकदा प्लेबॉयज ग्रुप व संपूर्णतः सूर्योदय गोविंद पथक सूर्योदय चषक आपलं सहर्ष स्वागत करताय. अंडरआर्म क्रिकेट छोटंसं असं मैदान आणि त्या छोट्याशा अशा मैदानामध्ये जास्तीत जास्त आनंद देणारा कोणता खेळ असेल तर त्या खेळाचं नाव आहे अंडरआर्म क्रिकेट. अंडरआर्म क्रिकेट खऱ्या अर्थानं वसई तालुक्याचं हे प्रिय क्रिकेट आयुष. नक्कीच तो उल्लेख करावा असा वाटतोय. अनेक वेळाला मोरे सरांनी देखील तो उल्लेख केला की एकमेव विरर स्टेशन आहे आणि ज्या ठिकाणी आपण पाहतोय
130हून जास्त मग विरार क्रिकेट असोसिएशन असेल, वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन असतील, हे रजिस्टर संघ आपण पाहतो आणि ते देखील वर्षभर एकाच संघातून खेळत असताना ते एक अंडरआर्म क्रिकेटला ग्लॅमर आलंय. प्रत्येक आठवड्यामध्ये 50 ते 70 1 लाखाच्या त्या स्पर्धा आणि त्या बळावर ते अंडरआर्म क्रिकेट खऱ्या अर्थानं आज मोठ्या प्लॅटफॉर्मला आज वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पाचव्याच आठवड्यात झालेली ती सर्वाधिक मोठी स्पर्धा वसई तालुक्यातील टेनिस क्रिकेटची VVPL, त्यानंतर आता असोसिएशन खऱ्या अर्थानं लेदर क्रिकेटमध्ये देखील काहीच दिवसात आपल्यापर्यंत ती देखील माहिती पोहोचवली जाईल. लेदर क्रिकेटच्या दिशेनं देखील ते पाऊल उचलतंय, ती देखील माहिती पोहोचवली जाईल, ते देखील डिक्लेअर केलं जाईल. तुर्तास संथ गतीने सुरुवात आहे. 3 चेंडू 3 धावा धाफकावर येतात. येणारे 24 मध्ये 23चा तो पाठलाग आहे आणि संपूर्णतः ते असोसिएशन मेंबर आहेत. प्रचंड मोठी असोसिएशनची त्यापाठी मेहनत, काहीतरी नाविन्याने युनिक संकल्पना सातत्यानं आणण्याचा तो प्रयत्न, एक डिसिप्लिन आहे आणि त्या डिसिप्लिनच्या बराबर खऱ्या अर्थानं अंडरआर्म क्रिकेटला एक वेगळं ग्लॅमर आलंय आणि हे सातत्यानं आपण पाहिलंय. खऱ्या अर्थानं म्हटलं जातं ना की क्रिकेट हा खेळ इंग्रजांप्रमाणे भारतात आला, परंतु ह्या खेळाची खरी बीजे मी म्हणेन ह्याच भारत भूमीमध्ये रोवली होती की काय. त्या कारणास्तव कालचा विश्वचषक अनेकांनी पाहिला असेल T20 आणि त्यामध्ये जे 2000चं तिकीट होतं ते मला वाटतं मुंबईमध्ये 20-25 हजारापर्यंत देखील विकलं जात होतं. मुंबई खऱ्या अर्थानं क्रिकेटची पंढरी म्हटलं जात आहे आणि अंडरआर्म क्रिकेटची पंढरी म्हटलं तर आमचा वसई तालुका आहे. वसई तालुक्यामध्ये अनेक मोठमोठे संघ, अनेक आज लेदर क्रिकेटर असतील, आज टेनिस क्रिकेटमध्ये अगदी आखाती देशांपर्यंत द बाहुबली ऑफ इंडियन टेनिस क्रिकेट ह्याच अंडरआर्म क्रिकेटपासून त्याची सुरुवात सुमित ढेकले असेल, द फायटर जेट ऑफ वसई तालुका, टेनिस क्रिकेटचा राजा प्रशांत घरात, ह्याच अंडरआर्म क्रिकेटपासून त्याची सुरुवात होती आणि हेच अंडरआर्म क्रिकेट आज संपूर्णतः वसई तालुक्याला अनेक खेळाडू, अनेक प्रेक्षक राजा वर्ग, अनेक मोठमोठ्या स्पर्धा अगदी आठवणीत राहण्यासारख्या आहेत. त्यामध्ये SPL असेल, नवापूर ग्रामस्थ डोकरादेव क्रिकेट क्लबची ती स्पर्धा असेल, नवयुग 11 ची ती स्पर्धा असेल, अनेक मोठमोठ्या स्पर्धा, MPL असेल, JKCC असेल, SPL असेल, ह्या स्पर्धेंनी खऱ्या अर्थाने एक आयोजकामध्ये देखील आता कॉम्पिटिशन आहे आणि त्या कॉम्पिटिशनना तोडीस तोड उत्तर देण्यासाठी प्लेबॉईज ग्रुप आयोजित सूर्योदय चषक, प्लेबॉईज प्रीमियर लीग ही देखील स्पर्धा खऱ्या अर्थानं संपूर्णतः आयोजकांना राव सॅल्यूट आहे. प्रचंड मोठी मेहनत खऱ्या अर्थानं आयोजकांची असल्याने त्या बळावर ह्या स्पर्धा खेळाडूंसाठी एक प्लॅटफॉर्म घेऊन येत असतात आणि त्यातीलच ही स्पर्धा संपूर्णतः प्रशांत दादा घडगावकर असतील, हेमंत दादा गडशे असतील व संपूर्णतः प्ले बॉईज ग्रुप प्रचंड मोठी मेहनत प्रत्येकाची राहिली ह्या स्पर्धेसाठी. मॅचच्या दिशेने आपण वळतो ज्या ठिकाणी मॅचचं इक्वेशन 14 मध्ये 13 धावा धाफकावर बनवायचे आहेत. वैभव पाटील, अजय पवार हे दोन खेळाडू आहेत. यावेळेला डाऊन द ग्राउंड चुकी आणि चुकीचं रूपांतर, येतोय चेंडू सीमारेखा पार, चौकार. थँक्यू. खाली राहिला होता चेंडू, परंतु फील्ड करणं गरजेचं होतं. पुन्हा एकदा बॅक टू बॅक, अजून एक येतोय चौकार. वैभव पाटील ज्याच्या बॅट मधून आता आग उबळते. धन्यवाद. येणारे 12 चेंडू 5 धावांची गरज आहे. अटॅकिंग फील्ड सजवली जात आहे. सामना थोडासा एकतर्फा दिसतोय आपल्याला, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये सातत्यानं म्हटलं जातं ना की इंग्लंडचा हवामान, त्या बायकोचा मूड आणि क्रिकेटचे वारे कधी बदलतील हे सांगता येत नसतं. क्रिकेट आणि क्रिकेटमध्ये सर्व काही शक्य आहे. क्रिकेटमध्ये सातत्यानं आपण पाहिलंय. कालचा दिवस देखील ते विश्वचषकाची रोहन पाटील नक्कीच आठवण येते.
254 धावेंचा पाठलाग होता आणि त्यावेळेला ते इंग्लंडची खेळी 7 धावेने फक्त आणि फक्त तो सामना पराभूत झाला होता. म्हणूनच क्रिकेटचा खेळ हा आम्हा भारतीयांना आवडतोय. आमच्या वसई तालुक्याला अंडरआर्म क्रिकेट आहे आणि अंडरआर्म क्रिकेटने एक वेगळं वेड लावून ठेवलंय. मॅचचं इक्वेशन येणारे 11 चेंडू 4 धावा धाफकावर बनवायचे आहेत. त्याच्या साहाय्याने अजून एक सिंगल धाव धाफकामध्ये येत असताना 3 धावांची गरज. वैभव दादा पाटील चांगला खेळ. त्यानंतर अजय थोडीशी घाई होते आणि त्या घाईच्या नंदामध्ये आता निर्धाव चेंडू येऊन बनतोय. येणारे 9 चेंडू 3 धावांची गरज आहे. पॅडल स्वीप सिंगल धाव पुन्हा एकदा धाफकामध्ये येत असताना आज वसई तालुक्यातील अंडरआर्म क्रिकेट आणि या अंडरआर्म क्रिकेटनं खऱ्या अर्थानं बरंच सर आयोजकामध्ये असतील. आयोजकांमध्ये ती कॉम्पिटिशन आलंय. अंडरआर्म क्रिकेट एक वेगळ्या वरच्या लेवलला खेळलं जातं वसई तालुक्यामधील आणि खऱ्या अर्थानं ते रोप SPL अर्थात सायबा तिथून झालेली ती सुरुवात प्रचंड चांगलं आयोजन आणि आज आयोजकामध्ये त्या प्रकारचं कॉम्पिटिशन आहे. नवापूर ग्रामस्थ प्रीमियर लीग असतील, नवयुग असेल, MPL असेल आणि त्यामध्येच मोडणारी प्ले बॉईज क्रिकेट क्लब, प्ले बॉईज ग्रुप, सूर्योदय चषक भव्य दिव्य असं आयोजन नियोजन ह्या स्पर्धेचं अंडरआर्म बॉक्स क्रिकेटची खमंग मेजवानी घेऊन येणारा हा खेळ तब्बल 16 संघ पहिलं वर्ष आणि पहिल्या वर्षात ती ग्लासी ट्रॉफी युनिक अशी ट्रॉफी आहे. प्रशांत दादा घाडीगावकर ह्या स्पर्धेचे सर्वे सर्वा. मॅच इक्वेशन 6 मध्ये 1 सामना फिनिश. सामना कल्लास आणि अभिनंदन टीम आगाशी, हाडलक टीम JSR. चला प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. त्या अगोदर आपण दोन्ही संघांच्या कर्णधारांना आमंत्रित करतोय. टीम DCC नवापूर आणि टीम आगाशी. टॉस केला जाईल मान्यवरांच्या शुभ हस्ते. टीम आगाशी आपण टॉस साठी यायचं. हाडलक टीम JSR आपण या स्पर्धेमध्ये